फायनली नंदिनीताई मुंबईकर भेटलेले आहेत. दुबई कसा होता? दुबई मस्त ना. आवाज गेलाय. तिथूनच आजारी पडून आले. अरे इथून आलेलं आई आजी आणि तिथे आहेत नलिनी मुंबईकर. हे बघा. अरे बापरे झकास. एकदम खिलाडी जोडी आहे ही. गावामध्ये यांचं खूप नाव आहे. नमस्कार म्हणजे आपल्या मराठी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. मी आलेलो आहे आपल्या गावी रेवदंडा येथे पालखी सोहळ्यासाठी. माघ पौर्णिमा या दिवशी दरवर्षी आपल्या रेवदंडा गावात थाटामाटात जल्लोषात आपल्या खंडाऱ्यांची पालखी साधी काढण्यात येते. तर तो पूर्ण महोत्सव आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. काय बोलला ना? येलकोट येलकोट जय मल्हार. सदानंदाचा मल्हार देवाचा येलकोट. हे माझ्या मामाचं घर आहे आणि हे माझे दोन मामा आहेत, हरेश मामा आणि जयेश मामा. तो ही खिलाडी एकदम खिलाडी जोडी आहे ही. गावामध्ये यांचं खूप नाव आहे आणि मतलब प्रत्येक हा जो हरेश मामा आहे तो प्रत्येक गावात जर हे असे आपल्या म्हणजे काहीतरी कार्यक्रम असेल तर जेवण जे बनवतो, जेवण मटन चिकन सगळं हा बनवतो. आणि याचाही खूप मानाचा वाटा असतो त्याच्यामध्ये. जयेश आणि हरेश अशी खिलाडी जोडी आहे रेवदंडा मधल्या कोलीवाड्यामध्ये. आणि ही त्यांची आई आहे बघा. शालन काकू म्हणतात तिला. शालन काकू नावाने फेमस आहे आई. आणि हे बाबा आहेत हे बघा. यांचे सुद्धा देव आज निघणार आहेत पालखीत प्रस्थान होण्यासाठी. दाखवतो मला देवाचा येलकोट येलकोट. फुल जल्लोषात रांगोळी काढण्याचा प्रोग्राम चालू आहे. हे बघा ही आमची मामी आहे. सगळ्यात लहान वय आहे इथं मामीचं आमच्या. हे बघा. हो मामी. मामी यांगी का हाय करा हाय करा. मामी लाजली. देव पालखीमध्ये प्रस्थान होण्यासाठी गेलेले आहेत आणि आम्ही थोड्या वेळासाठी घरी आलेलो आहोत. तर आता थोड्या वेळात पालखी निघेल थेरोंडा गावातून. तर आम्ही तिकडे जाणार होतो. आता तर यांचे भांडणं चालले होते बघा. एकमेकाला मारत आहे ते बघा. काय करते रे? पोरीला मारतो माझ्या. काय करतो? गावात प्रसन्नाचं वातावरण आहे. आजी ते काजूंची भाजी करणार आहे बघा. पालखी निमित्त स्पेशल 700 रुपये किलो वाले काजू आणलेले आहेत आजीने. हे बघा. आणि स्पेशल चहा सुद्धा आणलेला माझ्यासाठी. गावाच्या थंडमय वातावरणात चहाचा एक घोट लय भारी वाटतो. बाबा चहा घ्याल घेतला?
खेरोळकरांची पालखी आहे, बघताय जल्लोष तुम्ही. असा जल्लोष तुम्हाला कुठेही बघायला भेटणार नाही. एक नंबर जल्लोष, बहुत खूप उत्साहात हे हा पालखी सोहळा साजरा करत असतात. फक्त इथे कोळी ज्या तरुणी आहेत त्या लाइटिंग वगैरे लावून इथे आपला पालखी सोहळा साजरा करण्यासाठी आलेले आहेत. खूप छान असं वातावरण झालेलं आहे इकडचं. त्यांच्या पाठणीवर तर तो कोळ्यांचा राजा म्हटलं जातो पापलेट हे त्यांनी डिझाईन केलेलं आहे. डोक्यामध्ये सुद्धा लाइटिंग्स लावलेल्या आहेत, म्हणजे गजरा म्हणतो आपण त्याला, तोही लाइटिंगचा आहे. खूप छान वाटत आहे सगळं बघायला. सगळ्यात भारी मजा येते ती ढोल ताशावरती नाचायला. त्याचा आवाज जेव्हा कानावरती पडतो तेव्हा नाचल्याशिवाय राहत नाही. आता हा जल्लोष बघतोय आपण रेवदंडा कोळी समाज पालखी सोहळा येथील. इथे तुम्हाला आई आजी पण डान्स करताना बघायला भेटेल. फार तुफान असा डान्स आई आजींचा, कारण त्यांच्याच गावातली ही पालखी आहे रेवदंडा कोळीवाडा. अरे वा वा झकास. हे आमचं बॅक साईडला घर आहे आणि रेवदंडा मोठा कोळीवाडा मध्ये. आणि खंडोबारायांची पालखी जेव्हा दाराशी येते तेव्हाचा क्षण आहे हा. रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत, तेव्हा येते पालखी आमच्या दाराशी येणार आहे आता. हे कोणाच माहितीये? नलिनी मुंबईकरांचे मिस्टर, हा किचन क्वीन नलिनी मुंबईकर.
दुबई रिटर्न. हा कसं वाटलं दुबईला? मजेत मस्त वाटलं ना? हा मला तुला वेळ द्यायचं काकीला. नेहमी आम्ही सगळे व्हिडिओ बघतो. बरं बरं वाटलं मला. तुमचे म्हणले भारी असतात आता. खूप छान चाललंय तर असं चालू राहू द्या. म्हणून तुला मी ओळखलं. थँक्यू. भेटली पारनाकर मला. भेटले ना? तू सिद्धूला भेटायचं आहे. तिला पण भेटायचं होतं. हा भेटतो बघतो काकीला पुढे. फायनली नलिनी ताई मुंबईकर भेटलेले आहेत. नलिनी काकूंचा किचन पिंक कोळी मसाला त्या भेटलेल्या आहेत. फायनली मला काकाने हाक मारली मागाशी. नंतर मग मी त्यांना शोधायला गेलो पुढे. फायनली भेटलेले आहेत. खूप बरं वाटलं आणि अशीच प्रगती हो तुमची ही खंडोबाची प्रार्थना आहे. बाकी घरा या ना आमच्या या इथे यांगी मस्त मी जोरान एकदम मस्त आम्ही रोज बघतो. ओळखला का? व्हिडिओ टाकते कोळी कोळी. हा सिद्धेश. मी आहे त्याच्या बघितलं हे बाई या शोधायला. ओळखते का? सारी काय नाही सारी का नाही माझी बहिणीची मुलगी रुपालीची. युट्यूबला व्हिडिओ टाकतात. दुबई कसा होता? दुबई मस्त ना. आवाज गेलाय. तिथूनच आजारी पडून आले. छान वाटलं. आमच्या गावातली एक स्त्री म्हणजे साधी महिला आज युट्यूबर आहे. इंस्टाग्रामवर फेमस आहे. खूप छान वाटलं. आणि म्हणजे आमचे नातेवाईक आहे. नलिनी ताई मुंबईकर म्हणतो आता आम्ही हिला. याने काका तर जॉली माणूस आहेत. खरंच बरं वाटलं बघून भेटून. अरे इथून आलेला आई आजी आणि तिथे आहेत नलिनी मुंबईकर. हे बघा. अरे बापरे झकास. आईचे सारखे व्हिडिओ बघत असतो आम्ही. आईला असते नाही माझी. ऍक्टिंग तुमची मस्त. जाम आवडले. ते करपतात. जाम मजा वाटते खरंच. बरं भेटले पण आम्हाला. वनिता ताई मैत्रीण आहे ना तुमची? हा वनिता. हा मी तिला दाखवता का नाही? वनिता काका शिकवली. हो काय? बंगलेकर. मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे ती जर फोन नाही नसलो मी तुम्हाला दाखवत असते तिला. नलिनी काकूंच्या आणि आई आजींच्या गप्पा सुरूच राहतील. तर आपला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. कारण असेच अफलातून व्लॉग्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. जसा वेळ भेटेल तसा फक्त तुमच्यासाठी माझ्या सबस्क्राईब लोकांसाठी मी माझे व्लॉग्स काढण्याचे प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. येलकोट जय मल्हार. सदानंदाचा मल्हार देवाचा येलकोट.